तुम्ही इथले स्थानिक याच गावचे का तुम्ही? याच गावात मग तुम्ही कशाला नक्की कुठे गेला होता त्यावेळेस? आम्ही काय करतो, आमची गाडी 4 व्हीलर पलीकडे लावतो आणि 2 व्हीलरने अलीकडे येतो आम्ही. फोर व्हीलर तुमच्या गावात यायला रस्ताच नाही, रस्ता आहे पण आता पाऊस काळात नसतो तसं, इंदुरीवर नाही. लांबून आहे त्यामुळं हे जवळ पण. मोठा 4 चाकीसाठी ब्रिज नाही इथं. म्हणजे तुमच्या गावाला यायला ब्रिजच नाही 4 चाकीला. नाही, मग तुम्ही गाड्या पलीकडेच लावता तुमच्या आणि 2 व्हीलर घेऊन अलीकडे येता. 2 व्हीलर घेऊन अलीकडे येतो. मग तुम्ही साधारण किती वाजले होते हा अपघात झाला तेव्हा? 3:15 ते 3:30. 3:30च्या आसपास. हो. आणि पोलीस वगैरे कोण होते का अडवायला की बाबा गर्दी लय झाली हटकायला वगैरे? नाही पोलीस नव्हते, हे काही पोलीस नव्हते. एकही नव्हतं. आणि दर रविवार शनिवार अशीच गर्दी हो, होती? दर रविवार शनिवार. शक्यतो आम्ही शनिवार रविवार या साईडने येतच नाही, पण आज पाहुणे आले होते त्यामुळे आम्ही पलीकडे सोडायला गेलो होतो त्यांना 2 व्हीलर घेऊन. तुमच्या गावातले काय लोक जखमी झालेत किंवा वाहून गेलेत असं? 2 जण आहेत अजून. वाहून वगैरे काय गेले? नाही, वाहून नाही गेले. अशोक बेगडे म्हणून आहे आमच्या इथले, ते आता हॉस्पिटलमध्ये. या पुलावरून तुमचं रोजचं येणं जाणं? रोजचं. मग पूल कमकुवत झालाय किंवा कधी असं तुम्हाला कधी जाणवलं नाही? आम्हाला पर्याय मार्गच नाही ना इथं जाण्या येण्यासाठी. पूल जीर्ण झाला हे जाणवत होतं का? हो, जाणवत होतं ना. बोर्ड पण लावलं होतं ग्रामपंचायतने, आमच्या दोन्ही साईडला बोर्ड लावले होते. ग्रामपंचायतीकडून किंवा कोणाकडून तक्रारी वगैरे काय करण्यात आल्या होत्या का पूल जीर्ण? ग्रामपंचायतीने तक्रार केल्या होत्या ना. काय पूल नवीन पूल नाहीच आहे तुमच्या गावात? नाहीचे मंजूर झालेलं आहे, होईल आता. पण नेमकं आम्हाला सांगा की नेमकं तू ज्यावेळेस तो पूल पडला त्यावेळेस नेमकं काय झालं? म्हणजे त्या बाजूने पडला की मधोमध खचला? मधोमध पडला, मधोमध म्हणजे ते सांगा नेमकं. मधोमध पडला ना, मधोमध पडला तो. म्हणजे लोखंड तुटलं नेमकं काय झालं? लोखंडी तुटलं नाही, ते वाकलं गेलं ते लोडमुळे. लोखंड दोन्ही साईडनं वाकलं आणि ते मध्येच खचलं हो, ते. मध्येच खचलं गेलं. म्हणजे कसं पूल होता तो? त्याच्यात सिमेंट कॉन्क्रीट होतं का फक्त लोखंडाचं होतं? नाही, सिमेंट कॉन्क्रीट आहे ना खाली त्याला. म्हणजे गर्डर लोखंडाचं हो. आणि तो पूल सिमेंटचा सिमेंटचा आणि तो मध्ये मध्ये वाकला. वाकलं. त्याला सपोर्ट नव्हता मध्ये काय? नाही, मध्ये सपोर्ट नाहीच ना. पण पाहतोय की सुदैवाने या गावचे हे नागरिक आहेत, त्यांची दुचाकी त्या पुलाच्या जे आत्ता दुचाकी अडकलेले दिसत आहेत त्यात त्यांची दुचाकी अडकली. मात्र ते म्हणतात की सुदैवाने ते वाचलेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी स्थानिक या गावचा नागरिक आहे आणि मला स्थानिक असल्यामुळे माहीत होतं कसं जर असं झालं तर म्हणजे त्यांना जाळी कुठे आहे कसं आहे हे माहीत होतं. त्या जाळीला धरून जाळीच्या साहाय्याने ते वरती निघाले आणि ते म्हणतायत की 40 ते 50 लोक आणि लहान मुलं देखील मध्यभागी त्या पुलावर होती. 4-5 लोक त्यांच्या नजरेसमोर वाहून गेलेले देखील तुम्ही पाहिले आणि काही लोक अडकल्याचे देखील त्यांनी पाहिलं होतं. ज्यावेळेस तो लोखंडी पूल मधोमध खाली वाकला म्हणजे मुडपला गेला म्हणायचं त्याला, मुडपला गेल्यामुळे काही लोक अडकली होती. आता NDRFच्या जवानांनी ते अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि काही तुम्ही होता का? तुम्ही गाववाले काय? हे जॅकेट बिकेट कोणी दिलं काय? म्हणजे आपल्याकडे जॅकेट आहे हे, म्हणजे बचाव कार्यकर्ता आपण जॅकेट सुविधा आहे आपल्याकडे, ठेवली होती आपण. जर काही किरकोळ काम झालं असं काही, तुम्ही इथंच होता जेव्हा हे झालं तेव्हा? ज्यावेळेस ब्रिज झाला ना, पडला ना, त्यानंतर आपण काढण्याकरता खाली गेलो. त्यांना जे डॅमेज त्यांना लागलं होतं. कशाने काढले तुम्ही? रस्सीच्या साह्याने? स्ट्रेचरवरती, स्ट्रेचरवरती बांधल्यानंतर त्यांना असं वरती घेतलं. लागले होतं का? जखमी होते का लोक? 10-15 जणांना लागलेले आहे. पुन्हा पायाला महत्वाचं महिला किती होत्या आणि लहान मुलं किती? कमीत कमी 3-4 महिला होत्या आणि 2 लहान मुलं आणि एक 7-8 जेंट्स असतील. त्यांना लागले. ते अडकलेली लोक दिसत होती तुम्हाला त्या पुलात? हो, अडकलेली लोक होती ना. आता खाली एकंदरीत आहे ना 4-5 बॉड्या खाली आहेत. आता ज्या ठिकाणी त्या ब्रिज आहे ना, आता तो तुटलाय ना, त्या ठिकाणी 4 ते 5 बॉडी. हो, पुलाच्या डॅमेज. तो पूल जो आहे तो पूल असा जॅम झालेला आहे, डॅमेज. आता ते कापतायत पूल, त्याच्या खाली पण अजून बोर्ड आहेत. बॉड्या आहेत. तुम्ही बघितल्या त्या बोर्ड? येस, 4 बॉड्या त्यात आहेत. एक लहान मुलगा आहे, लहान मुलगा तिथे अडकला आता आहे. त्यांना रस्सीने त्यांना बॉड्या बांधलेल्या आपण त्या. हो. तुम्ही खाली उतरला होता तिथं सुरुवात पोलीस यायच्या आधी? हो, होतो ना मी तिथं. त्यानंतर मी 10-15 लोकांना आपण वरती काढलं तिथं. 10-15 लोकांना वरती कसं काढलं? रस्सीने ते स्ट्रेचरवरती बांधल्यानंतर रस्सीने बांधली. तुझ्या मदतीला आणि कोण होतं इथं? भरपूर होते ना, आमचे ग्रामस्थ जे होते ना, लहान मुलं. पोलीस NDRF यायच्या अगोदर तू इथं? यायच्या अधिकार आम्ही इथं होतो. पोलीस NDRF यायच्या आधी आमचे खाली जाऊन बघितलं म्हणतोय किती लोक म्हणजे डेड बॉडी किती आहे? 4 ते 5 आहे आता तरी. हो. आणि वरती किती काढल्या? वरती 3 काढल्यात आपण. 3 वरती काढल्या, 4-5 अजून खाली, म्हणजे 8 लोक दगावल्याची शक्यता. आणि वाहून किती गेली? एक 5-6 जण असतील वाहून गेलेले. आपण पाहतोय की तुझं नाव काय दादा? गणेश बेगडे. गणेश बेगडे नावाचा हा युवक आहे आणि तो याच गावचा असल्याचं सांगतोय. आणि ज्यावेळेस ही दुर्घटना घडली
इथे समोरच तो राहिला असल्याचं सांगतोय. त्याच्याकडे हे जॅकेट आहे. तो म्हणतोय की यापूर्वी देखील पर्यटक या ठिकाणी फिरायला आल्यानंतर अशा दुर्घटना होत होत्या. त्यामुळे तू हे विकत घेऊन ठेवलं होतं की लोकांना काही अडचण आली तर वाचवता यावं. विकत घेतलेले आम्ही असे 10-15 जॅकेट आमच्याकडे आहेत आणि ट्यूब वगैरे सर्व काय आहे म्हणजे लोकांना वाचवण्यासाठी. करता. दुसरा व्यवसाय मासे पकडण्याचा वगैरे काय नाही. नाही नाही काय नाही. दर रविवारी अशा घटनात 5-6 लोक जातातच. दर रविवारी. दर रविवारी 4-5 लोक वाहून जातातच. प्रत्येक वेळेस होतंय दर रविवारी. त्याच्याकरता ही जॉकेट बिकेट आम्ही इथं कंपल्सरी आमचे यांचं हॉटेल आहे. हॉटेलमुळं ठेवतोच आम्ही. म्हणजे लोक वाहून जात आहेत. लोकांच्या काळजीनं तू सगळी जॅकेट असेल किंवा टायर वगैरे तुझ्याकडे कायम असतं. हो, बरोबर. तू मदत करतो. आपण पाहतोय की हा जो युवक आहे अगदी हाकेच्या अंतरावरून इथून त्याचं समोर हॉटेल आहे छोटंसं आणि त्या हॉटेलमध्ये काम करत करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला येतात आणि त्या पर्यटकांना जर काही अडचण आली किंवा वाहून गेले तर त्यांना वाचवता यावं त्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वतःच्या खर्चाने विकत घेतलेल्या. आकडा येतो एक्झॅक्टली ते अद्याप